शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। रामाला आदर्श मानून मटण खातो असं आव्हाडांनी म्हटलंय। त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत। पाहूयात या संदर्भातला लोकशाहीचा खास रिपोर्ट। राम मंदिराचं उद्घाटन काही दिवसांवर आलं असताना राम शाकाहारी होता की मांसाहारी हा वाद उफाळून आलाय। या वादाला तोंड फोडलंय शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाडांनी। शरद पवार गटाच्या शिर्डीतल्या अधिवेशनात आव्हाडांनी राम क्षत्रिय होता, क्षत्रियांचं जेवण मांसाहारी होतं असा दावा केलाय। रामाला आदर्श मानून आपण मटण खात असल्याचा दावाही आव्हाडांनी केलाय। शिकार करून खाणारा राम तो आमच्या बहुजनांचा। तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात तिथे आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि आम्ही मटण खातो। हा रामाचा आदर्श। राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता। 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार ते शाकाहारी शोधायला? भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीनं आव्हाडांचा हा दावा खोडून काढलाय। राम शाकाहारी होता यासाठी त्यांनी शूर्पणखेचा दाखला दिलाय। सगळ्यांची अस्मिता असलेल्या प्रभू श्री रामांवर त्यांनी गरळ ओकली आहे। अहो, रामायणात शूर्पणखा सुद्धा रावणाला सांगते की प्रभू श्री राम आणि लक्ष्मण हे दोघही वनवासात कंदमुळं आणि फळं खातात। आव्हाड एका विशिष्ट समुदायाला खुश करण्यासाठी अशी वक्तव्य करत असल्याचा आरोपही भोसलेंनी केलाय। जितेंद्र आव्हाड म्हणतो की प्रभू श्रीराम मांसाहार करायचे। अरे, तुमच्या दीड दमडीच्या राजकारणासाठी आणि मूल्यांच्या दाढ्या कुरवाळण्यासाठी तुम्ही कुठल्या थराला जाताय? सगळ्यांची अस्मिता असलेल्या प्रभू श्री रामांना तरी किमान यातनं सोडा। आव्हाडांच्या या विधानाचे राज्यभर पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। आव्हाडांच्या या वक्तव्याच्या निमित्तानं भाजपाच्या हाती आयतं कोलीत मिळाले। गोविंद साळुंखे, लोकशाही मराठी, शिर्डी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।